हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये, तसंच आपल्या चॅनल मध्ये. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि खूप स्पेशल आहे, कारण की आज आहे कपल रॅपिड फायर जो ब्लॉग आहे आपला. आणि खूप इंटरेस्टिंग असे क्वेश्चन आणि खूप काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला सुरुवात करू. आणि ब्लॉग जो आहे ना तो आपला फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत बघा, कारण की त्यामुळे तुम्हाला ती काय धमाल असेल ती नक्की कळेल आणि थोडंही स्किप करू नका. तर चला, आपण काही क्वेश्चन्स केलेले आहेत, तर त्याचे आन्सर्स हे काय देतात, मी काय देते बघूयात आपण. चला ब्लॉग पाहायला विसरू नका. चलो. तर काही क्वेश्चन जे आहेत ना ते आपले कॉमेडी क्वेश्चन आहेत, लाईफ रिलेटेड क्वेश्चन आहेत, काही आपले लव्ह रिलेशनशिप बद्दलचे जे काही क्वेश्चन आहे, आणि थोडेसे वेगळे काही क्वेश्चन्स आहे आपले. तर नक्की तुम्ही बघा. तर चला फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूयात. क्वेश्चनला आन्सर द्यायला विसरू नका. ठीक आहे, चला. आता फर्स्ट क्वेश्चन, सकाळी जास्त चिडचिड कोण करत असतं? ऑफकोर्स कोण करत असतं? लेडीज. कारण की ते स्वयंपाक वगैरे करायला त्रास होतो, त्यामुळे ते चिडचिड करणारच येते. नाही, तसं नाही. दोघांची पण चिडचिड होती, कारण की जे काही काम असतात ते टायमिंगला नाही झाली की थोडीशी चिडचिड होती. उठायला जरी थोडासा लेट झाला ना तर चिडचिड होती, कारण की मग सगळेच कामं जे आहेत आपले ते वाढत वाढत जातात. टाइम पण प्रत्येक गोष्टीला वाढत जातो, आणि सकाळी जर लेट झालं तर पूर्ण दिवस असं आपल्याला लेट लेट होत असतं. तुम्हाला तर माहितीये सकाळी सकाळी लेडीज कसं करतात. मी हे करते, मी ते करते, ते करते असं. चला, मोबाईलचा वापर जास्त कोण करतं? तसं तसं पाहायला गेलं तर दोघं पण जास्तच करतात मोबाईलचा वापर. कारण की प्रत्येकाला आत्ताची अशी नीड आहे आपल्या आयुष्यामध्ये की मोबाईल शिवाय काहीच नाहीये आपल्या आयुष्यात. सो मोबाईल ही एक फर्स्ट प्रायोरिटी झालेली आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, तुमच्याही आणि आमच्याही, अशा सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, सगळ्यात जास्त हे वाक्य कोण यूज करतं? मी नाही, तूच हे वाक्य कोण जास्त वापरतं? आय थिंक लेडीजच. नो, नॉट लेडीज. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पैसे जास्त उडवतो कोण? तुम्ही सांगा बरं, कमेंट करून तुम्ही सांगा पैसे कोण जास्त उडवतं. ऑफकोर्स मीच उडवते, बट तुम्ही पण मला कमेंट मध्ये सांगा की आमच्या दोघांमध्ये तुम्हाला कोण वाटतं की जास्त पैसे उडवतो वगैरे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, घरात बॉस कोण आहे? हे आहेत. म्हणायला तर जेंट्स लोक असतात, पण असतात ऑलरेडी लेडीजच ना. चल, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? ऑफकोर्स मीच म्हणते सॉरी, कारण की चुका करते पण, आणि सॉरी पण म्हणते मी, कारण की आपण डिरेक्टली नाही का असं कोणतंच रिलेशन ठेवू शकत नाही की त्याच्यामध्ये सॉरी वगैरे बोलल्याशिवाय राहू शकत नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, बट आपण त्या गोष्टीला सॉरी म्हणून ते भांडण तिथलच्या तिथंच मिटवायचं असतं. भांडण काय, कोणतीही चूक असू द्या आपली, तर त्या गोष्टी म्हणजे लांबपर्यंत जात नसतात. त्याचं कसं असतं, म्हणजे जे चुकतं तेच माफी मागणार ना, दुसरं कसं मागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टीव्ही रिमोट कोणाकडे असतो? ऑफकोर्स हिच्याकडे असते, सिरियल चालू असतात ना. त्याच्यानंतर जास्त आळशी कोण आहे? Already मीच आहे. त्याच्यानंतर बाहेरचं खायला कोणाला जास्त आवडतं? हिला आवडतं. मला, कारण की खूप जास्त नवीन नवीन जे असतात ना त्या ट्राय करायला आवडतात मला, कारण की जास्त वेळ आपण काही बाहेर जात नसतो, बट जेव्हा पण जातो त्यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करायचं असतं आम्हाला. आणि खाण्यासाठी शॉकिंग तर आम्ही दोघं पण आहोत. पण तिला जास्त नूडल्स आवडतात. त्यानंतर भांडण झाल्यावर आधी बोलणार कोण आहे? आधी तर मी होती, बट आता आता तर नाही का हे झालेले आहेत तसे, की भांडण जरी झालं ना तरी पण हे बोलायला ट्राय करतात की नाही, नको बाबा, भांडण इथलच्या इथंच मिटवू म्हणून. त्याच्यानंतरचे काही आता क्वेश्चन आपण असे घेतलेले काय आहेत की लव्ह आणि रिलेशनशिप लाईफ बद्दलचे आहेत, की बाबा आपल्याला थोडेसे काही चेंजेस वाटलेत का किंवा काय. तर जास्त प्रेम कोणाचं आहे? ऑफकोर्स लव्ह मॅरेज म्हटलं दोघांचं पण राहणार आहे. त्याच्यानंतर एकमेकांची सवय कधी लागली? कधीपासून लागली? तुला आठवतंय का? आठवतंय, ज्यावेळेस आपण थोडस नाही का लांब राहायला शिकतो ना माणसापासून, त्यावेळेस जास्त सवय लागते, आणि आपण त्या व्यक्तीच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये जातो की नाही का बाबा आपलं असं बोलणं होईल किंवा तसं बोलणं होईल, ही गोष्ट आपण ट्राय करत राहतो. खरंय तुमचं? खरंय खरंय. त्यानंतर जास्त पॉझिटिव्ह कोण आहे? पण लेडीजच राहणार ना जास्त पोझिशन. त्यानंतर डेट साठी उशीर कोण करतो? ऑफकोर्स हेच, कारण की मी ऑलरेडी रेडी असते पटकन आवरून,
आणि यांचं काम निघलं, हे झालंय ते झालंय, अशी कारणं असतात ना. पण त्यातले त्यात मेकअप करायला उशीर कोण लावू शकतं भाऊ? नाही, मी तरी नाही. ऑफकोर्स लेडीज नाही का मेकअप करायला उशीर करतात, पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे की मी पटकन यांच्या आधी नाही का रेडी होत असते. मला मेकअप वगैरे करायचं असतं तरी पण आधी मी रेडी होते आणि हे उशीर करतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक दिवस मोबाईल बंद केला तर काय होईल? मी खूप खुश होईन. मी सॅड होईल. नंतरचा काही एंटरटेनमेंट साठीचा काही विषयच नाही राहणार आपल्या लाईफ मध्ये. आपण करून करून दिवसभर काय करणार? तसं तुम्हाला पण माहितीये कसं असतं, लेडीज लोक कसे फोन करून कुठे येते काय येते असं तसं बोलत असतात खूप लई. आता थोडेसे आपण आहे ना हटकी क्वेश्चन घेऊयात, कारण की आता बघूयात, एकमेकांचा फोन चेक करायला कोण घाबरतो? आम्ही दोघं पण घाबरतो. आणि आम्ही दोघं जर तसं बघायला गेलो ना तर फोन कोणाची चेक करत नाही कधीच, कारण की तेवढा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. असं नाही म्हणत आहे की नाही का फोन चेक करता म्हणजे तुमच्या ट्रस्ट वगैरे नाहीये, बट तेवढी प्रायव्हसी आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी दोघांना माहिती असतात प्रत्येकाबद्दल, तर त्यावेळेस फोन चेक करायची गरजच पडत नाही. प्रत्येक गोष्टी ऑलरेडी कळून चुकलेल्या असतात माणसाला. तुमचं काय मत आहे ह्यावर? आपले ऑडियन्स सांगतील कमेंट करून. लग्नाआधी खोटं जास्त कोण बोलायचं? मला मला तर तसं काही आठवत नाही मी खोटं बोलायचं म्हणून. ते आहे, खोटं वगैरे असं काही नाही, खोटं बोलणं नाही, जे काही आहे ते रिअल सांगणे. मी तर सांगत होतो खोटं, इथं आलोय तिथं आलोय खोटं सांगायचो मी, कारण घ्यायला टाइम व्हायचा ना, त्यामुळे मग पुढे आलं म्हणून सांगत होतो. हा, पण असं की नाही का बाबा कोणती एखादी गोष्ट जी पर्सनल आहे किंवा म्हणा काहीतरी वेगळं, त्या कोणत्याच गोष्टीमध्ये ते काही खोटं बोललेलं नाही माझ्यासोबत आणि मी पण बोललेली नाही, कारण की ज्या काही गोष्टी होत्या त्या आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर होत्या आणि प्रत्येक गोष्टी आम्हाला एकमेकांबद्दल माहिती होत्या. त्यानंतर जास्त ड्रामा कोण करतं? ऑफकोर्स हेच करणार ना, त्यांचा तो जन्मसिद्ध हक्क आहे ना. नेक्स्ट, मी सांगितलं होतं असं कोण जास्त म्हणतं? ऑफकोर्स मी म्हणते, कारण की यांनी जर काही विसरले आणायला तर मग मी सांगत असते, आज मी सांगितलं होतं तुम्हाला पण ही गोष्ट आलेली नाहीये, किंवा ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती तुमच्या लक्षात नाही. त्यानंतर पब्लिक मध्ये ओरडायला कोणाची हिंमत आहे? ऑफकोर्स मी, माझी हिंमत आहे, कारण की आम्ही जरी गाडीवरती जरी चाललो ना तर मी मागून थोडीशी ओरडली की हे मला ओरडत असतात की तू पब्लिक एरियामध्ये बाबा. बट मला खूप मज्जा वाटते असं करायला, कारण की एक तो लाईफचा एन्जॉय, आणि तो एन्जॉय पण आपण लाईफ मधला घेतला पाहिजे. मला असं वाटतं की कोणत्याच गोष्टी स्किप नाही करायच्या आपल्या लाईफ मध्ये. इंट्रक्शन सांगत असते मागून, पुढे खड्डा आलाय, गाडी आली, असं तसं. ठीक आहे, चल. नेक्स्ट, आता काही डेली लाईफ बद्दल आपण क्वेश्चन घेणार आहोत. त्यानंतर भांडी कोण धुतं? ऑफकोर्स मीच धुणार, कारण की हे तर कधी धुवू शकत नाहीत, हे मला गोष्ट प्रॉपरली माहितीये. कारण की मी जरी गावाला गेली ना लिटरली 2-3 दिवस, तर पूर्ण भांडे तसेच जसे असतात बेसिन मध्ये साचलेले. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, घर आवरायला कोण टाळाटाळ करतं आणि पसारा कोण करतं? तर पसारा ऑफकोर्स हेच करतात आणि आवरायला तर मलाच लागतं, हे तर काही हेल्प करत नाही त्याबद्दल. मी बिझी असतो ना. हा, तुम्ही बिझी असतात, पण ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी पण त्यांना आवरायचं नसतं, फक्त जास्त पसारा करून कसं होईल ना. एकच दिवस असतो ना आराम करायला, आणि मग मला पण एकच दिवस असतो ना संडे आराम करण्यासाठी. सो मग दोघांनी पण ऍडजस्ट केलं पाहिजे ना. पसारा तुम्ही घालतात म्हटल्यावर मग मीच नाही आवडत. उद्यापासून मी भांडे घासायला चालू करतो आता. नेक्स्ट क्वेश्चन, ऑनलाईन शॉपिंग जास्त कोण करतं? ऑफकोर्स मी करते. कोण करू शकता तुम्हीच सांगा ना. ऑफकोर्स मीच करते, पण आता ते पण प्रमाण कमी झालेलं आहे, कारण की काही गोष्टी कशा असतात की ऑनलाईन कपडे वगैरे म्हणा त्या गोष्टी वेगळ्या आल्या, बट ज्या काही गोष्टी आपल्याला मेन आहेत त्या कधी कधी काही प्रोडक्ट आहेत ना खराब पण येतात. सो त्यासाठी मी जास्त करून आहे ना ऑनलाईनचं आता प्रमाण कमी केलेलं आहे. जे काय असेल डिरेक्टली शॉपमध्ये जाणं आणि घेऊन येणे, म्हणजे ठरवायचं नाही, डायरेक्टली गेलो एखादी गोष्ट आणि आवडली बघितली तर ती घेऊन यायची, असं पण असतं आमच्यामध्ये. सो नेक्स्ट, बिल भरायला कोण विसरतं? ऑफकोर्स हे विसरतात, प्रत्येक गोष्टीचे बिल भरायचे मला आठवण करून द्यायला लागत असते त्याला प्रत्येक टाइमिंगला. ऑफकोर्स सगळे बिल मीच भरतो म्हणलं मीच विसरणार आहे ना, यांचं काम काय फक्त उडवायचे पैसे. चलो नेक्स्ट क्वेश्चन जरा असा वेगळा आहे, पण त्या गोष्टीबद्दल राग नका मानू, कारण की आमचे जर रिलेटिव्ह हे बघत असतील, ब्लॉग बघत असतील आपला, तर त्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा, कारण की तुमचे कॉल्स म्हणजे काही जणांचे कसं असतं की काही कामानिमित्त आपण कॉल घेत नसतो, काही जणांचे किंवा काही अडीअडचणी असतात म्हणून घेत नसतो. तर नातेवाईकांचे कॉल टाळणारं कोण आहे?
कोण असू शकतो बरं? नाही, दोघं पण करतो, कारण की ज्यावेळेस काही शूट वगैरे चालू असतं त्यावेळेस नाही घेत मी सहजे मोबाईल जो आहे तो घेतच नाही. आणि ऑफिसमध्ये जर काम चालू असेल ना तर मग तरी पण नाही जास्त करून, कारण की आपल्यामुळे आपल्या कॉलमुळे किंवा आपल्या कामामध्ये ना त्यामुळं काही प्रॉब्लेम यायला नको. सो त्यासाठी मी काही कॉल वगैरे घेत नसते. जरी आले तरी पण भरपूर जणांना सांगितलेलं पण आहे मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये की डिरेक्टली मी तुम्हाला कॉल करत जाईन, फक्त एक मला मेसेज ड्रॉप करत चला तुम्ही. हो बरोबर आहे. आता जो आहे थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि थोडासा हटकी क्वेश्चन आहे. एका आठवडा एकटं राहायचं असेल तर कोण खुश होईल त्याच्यामध्ये? मी का बरं खुश होणार आहेत तुम्ही? दिवसभराची कटकट फिटकट नाही राहणार हो माझ्या मागे. पण असं पण दिवसभर थोडी कटकट करायला मी राहते ना. संध्याकाळी तर असतेच ना. मग जेवण पण तुम्हाला तुमचं बनवायला लागेल, सगळं भांडे पण बाहेर- तुमची तुम्हाला मी घसायला बाहेरून लागतील. आणून खाऊ शकतो रे. हा, तुम्ही खाऊ शकतात, पण तो जो काही पसारा झालेला असतो तो कोण आवरेल? हॉटेलला जाऊन खाऊ शकतो मी. पण तुम्ही टॉवेल टाकणार, ओला हे टाकणार ते टाकणार, मग कोण आवरणार ते? माझं मीच आवरल ते 8 दिवस, काय अडचण नाही. ओके. मी खुश होईन खूप. मी नाही होऊ शकत असं खुश की नाही का एखादी गोष्टीपासून, कारण की मला ना जास्त माणसांमध्ये राहायला आवडतं, एकटं एकटं नाही. कारण की एकटं एकटं राहिलं की माणसाची जी काही बुद्धी असते ती थोडीशी माइंड डायव्हर्ट होतं की एकटं एकटं कंटिन्युअसली एकटं राहिल्याच्या नंतर. सो मी तर कधी एकटी राहायचा विचार पण करत नाही, कारण की कंटिन्युअसली माणसं वगैरे पाहिजे आपल्याला. आणि जरी शूट वगैरे करत असेल तर त्याच्यामध्ये पण टाइम जातो, मग असं वाटतं की आपल्यासोबत कोणीतरी आहे बाबा, ही गोष्ट कन्फर्म असते माझ्यासोबत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोण जास्त जेलस होते? तू नो. माझ्या जुन्या जीएफच्या पेक्षा तू कशी करती? प्रत्येकाचा पास्ट असतो, त्याच्याबद्दल काही धरून नका चालू. आणि हे काय जीएफ वगैरे हे काही नाहीये, बट यांना फक्त चिडवायचे त्यांचे फ्रेंड्स म्हणून ते असं करतात आणि मला त्याच्यावरून ते जास्त करून चिडवत असतात त्या गोष्टीवरून. एक गोष्ट बदलायची मिळाली तर काय बदलताल तुम्ही आयुष्यात? जर तुम्हाला असा एक चान्स दिला मी की तुम्हाला आयुष्यात एक गोष्ट बदलायची आहे, तुम्ही नेमकी काय बदलताल? लग्न. म्हणजे तुम्ही एवढे वैतागलेत लग्नाला? तसं नसतं, पण असं असतं. वैतागल्याचा असा विषय काय नसतो, पण कसं असतं लेडीज लोक कटकट 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 करतात कंटिन्यू मागं. आता तुम्हाला एवढ्या सगळ्या क्वेश्चनच्या आन्सर वरून तुम्हाला आज काय वाटतंय, आपली भांडणं होणार आहेत की नाही? आज तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, सो मग तुम्ही नक्की विचार करा. होऊ शकतात होऊ शकतात नाही, 100% होणार आहेत. कारण की यांना मी नको आठवड्याभरासाठी गेले तर यांना खूप खुशी होईल ना, त्याच्यावरून भांडणं होणार आहे. आणि आज तुम्हाला मी जेवायला देणार नाहीये संध्याकाळी. मी आता जेवण करून येईल, काय अडचण. ठीक. आता शेवटचा जो प्रश्न आहे आणि तो खूप जवळचा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं की लग्नाचा निर्णय तुमचा बरोबर होता की नाही? तसं तर आपच बरोबरच आहे, चुकलेला तर नाहीये. आणि जरी चुकलेला असेल तरी आता त्याचा काही फायदा नाही, आता बदलू पण शकत नाहीत. कारण की जो निर्णय घेतलेला आहे तो बदलू शकत नाही. ऑलरेडी लग्न झालेलं आहे, सो आता काय करणार? 3 वर्ष तर असे पण गेलेले आहेत, आता काही होऊ शकत नाही या गोष्टीचं. हाय पब्लिक, माझ्याकडे पण एक आहे क्वेश्चन. तर सगळ्यात जास्त भांडणं कोण करतं भाऊ दोघात आपलं? मी जास्त भांडणं करते, कारण की माझं असं आहे की एखादी गोष्ट जर नाही झाली ना तर ती गोष्ट आठवली की माझी खूप जास्त प्रमाणात चिडचिड होते. ह्याच गोष्टीमुळे मी तुला 8 दिवस माहेरी पाठवायचं म्हणतोय. हो ना, माहेरी नका पाठवून द्या, मला कुठेतरी फिरायला घेऊन जा किंवा मला नाही का फिरायला पाठवून द्या तुम्ही, आणि तुमचं तुम्ही घरी आवरा वगैरे काही करा. हॅलो, काय बोललीस का तू? तर चला, आजचा जो ब्लॉग होता तो असा होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ना कमेंट करत चाला, कारण की मग आम्हाला पण कळेल की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कसे बघायचे आहेत आणि कसे नाही. तर चला बघूया. बाय बाय, भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये, कारण की आपल्या ब्लॉग्सला गॅप पडत होता आणि आता तो गॅप पडणार नाहीये, आपण ती परत कंटिन्युटी आणणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.